विद्यार्थी मित्रांनो, अंडरस्टँडिंग डिसिप्लिन अँड स्कूल सब्जेक्ट्स यातील युनिट क्रमांक 1 अर्थात विद्याशाखीय किंवा शाखीय ज्ञान यातील काही महत्त्वाच्या संकल्पना आपण या ठिकाणी अभ्यासणार आहोत. त्यातली पहिली महत्त्वाची संकल्पना म्हणजे विद्याशाखा. आता विद्याशाखेची व्याख्या जर बघितली आपण तर विद्याशाखा म्हणजे विशिष्ट ज्ञानाचे क्षेत्र आणि ते ज्ञान निर्माण करण्याची विशिष्ट अशी पद्धती होय. किंवा दुसरी व्याख्या जर बघितली आपण तर अशा क्षेत्रे, पद्धती, कार्यपद्धती, प्रशिक्षण, शिक्षण याविषयीची स्वतःची खास पार्श्वभूमी असलेल्या विशिष्ट अध्यापन योग्य ज्ञानाच्या संचयास विद्याशाखा असे म्हणतात. उदाहरणार्थ शिक्षणशास्त्र ही विद्याशाखा आहे. आता विद्याशाखा म्हणजे विशिष्ट ज्ञानाचे क्षेत्र. मग शिक्षणशास्त्राचा जर विचार केला तर विशिष्ट ज्ञानाचे क्षेत्र म्हणजे शिक्षणशास्त्र आणि ते ज्ञान निर्माण करण्याची विशिष्ट पद्धती, पेडॉगॉगी, अध्यापन पद्धती, त्यात विविध प्रकारचे आपल्याला समाविष्ट असलेल्या मग अध्यापन पद्धती असतील, तंत्र असतील आणि त्यातून ती विद्याशाखा निर्माण झाली. आता आपण दुसऱ्या व्याख्येचा संबंध हा शिक्षणशास्त्राशी लावूया. असे क्षेत्र काय तर शिक्षणशास्त्र. पद्धती, विविध पद्धती असतात. कार्यपद्धती, प्रशिक्षण म्हणजे ट्रेनिंग आणि शिक्षण. शिक्षणशास्त्राची स्वतःची एक खास पार्श्वभूमी आणि असा विशिष्ट अध्यापन योग्य ज्ञानाच्या संचयाला विद्याशाखा असं म्हणतात. आता या नवीन विद्याशाखा कशा उदयाला येतात तर नवीन क्षेत्रातील संशोधन, उदाहरणार्थ ओशनोग्राफी, समुद्रशास्त्र आणि त्या संदर्भात नवीन क्षेत्र, मग समुद्रातील असलेल्या वनस्पती, त्यात सापडणारी खनिज संपत्ती, एकूण त्याचा व्यापलेला परिसर, या सगळ्या बाबतीत हे नवीन क्षेत्र आलं आणि त्यातून ओशनोग्राफी या नवीन विद्याशाखेची निर्मिती झाली. अशा अनेक शाखा या नवीन क्षेत्रातील संशोधनामुळे उदयास आलेले दिसून येतात. उदाहरणार्थ नवीन दृष्टिकोन जो काही स्वीकृत केला जातो त्या नवीन दृष्टिकोनामुळे देखील नवीन विद्याशाखा उदयास येतात. उदाहरणार्थ शिक्षणशास्त्र. आता शिक्षणशास्त्र ही विद्याशाखा आणि त्यात शैक्षणिक तंत्रज्ञान ही नवीन विद्याशाखा उदयाला आली. याचं कारण असं की नवीन दृष्टिकोन, तंत्रज्ञानाचा वाढता वापर आणि त्यामुळे हा एक दृष्टिकोन तयार झालेला दिसतो. तिसरं कारण म्हणजे नवीन प्रकारचं ज्ञान व कौशल्य विकसित करण्याची गरज. संगणक क्षेत्राचा जर विचार करायला लागला तर माहिती संप्रेषण तंत्रज्ञान ही एक नवीन विद्याशाखा त्या ठिकाणी उदयाला आली. आपण सिव्हिल इंजिनिअरिंगचा विचार करतो. आता या सिव्हिल इंजिनिअरिंगमध्ये घर आणि घराची बांधणी याचा विचार करत असताना आपल्याला हे लक्षात येतं की इंटेरियर डेकोरेटर ही नवीन विद्याशाखा त्या ठिकाणी उदयाला आलेली. अशी अनेक उदाहरणं आपल्याला त्या ठिकाणी सांगता येतील. इव्हेंट मॅनेजमेंट हा देखील एक नवीन विद्याशाखा उदयास येण्याचा एक भाग आपल्याला लक्षात येतो. मग लोकल सेल्फ गव्हर्नमेंट, स्थानिक स्वराज्य संस्था ही पण एक नवीन विद्याशाखा, ती राज्यशास्त्रातली, नागरिकशास्त्रातली आपल्याला उदयास आलेली निदर्शनास येते. आता 1.3 भाषाशास्त्र, सामाजिक शास्त्र, गणित, नैसर्गिक शास्त्र या ज्या शाखीय क्षेत्रातील उदाहरणे, नमुना बदल, पॅराडाईम शिफ्ट इन द नेचर ऑफ डिसिप्लिनरी एरियाज आज सोशल सायन्सेस, नॅचरल सायन्सेस, मॅथ्स अँड लिंग्विस्टिक्स, हे ज्या 4 महत्त्वाची जी क्षेत्र आहेत, सामाजिक शास्त्र, नैसर्गिक शास्त्र, गणित आणि भाषाशास्त्र, या 4 या वेगवेगळ्या विद्याशाखा आहेत किंवा शाखा आहेत. यात काय नेमके बदल घडून आलेत, मूलभूत काय बदल घडून आलेत त्याचा आपल्याला विचार करायचा आहे. तर शाखीय ज्ञानाचा म्हणजे डिसिप्लिनरी नॉलेजचा विचार करत असताना काही ठळक वैशिष्ट्य आपल्याला पाहणं गरजेचं आहे. उदाहरणार्थ भारतीय शिक्षण प्रणाली जे ते 3 कालखंडात विभागलेली आपल्याला दिसते. प्राचीन भारतीय आश्रम शिक्षण पद्धती की ज्यात आश्रम शिक्षण पद्धती अस्तित्वात होती आणि विद्यार्थी हे आश्रमात राहून ज्ञान ग्रहण प्राप्त करत असे. मध्ययुगीन काळामध्ये
धर्मसंस्थात्मक शिक्षण पद्धती अस्तित्वात आली. धर्माचं प्राबल्य मोठ्या प्रमाणात दिसून आलं आणि एक संस्थात्मक आणि ती धर्माशी निगडीत असलेली अशी त्या ठिकाणी निर्माण झाली. आधुनिक काळामध्ये जर आपण विचार केला तर ब्रिटिश शिक्षण पद्धती ही आपल्या भारतीय शिक्षण प्रणालीवर जास्त प्रभाव टाकलेली दिसून येते. जगाचा जर विचार करायला लागलो तर ग्रीक संस्कृती ही आधुनिक संस्कृती आणि प्रभाव टाकणारी संस्कृती त्या ठिकाणी दिसून येते. या ग्रीक संस्कृतीमध्ये तत्त्वज्ञान ही एकमेव विद्याशाखा होती आणि या तत्त्वज्ञानातच गणित, भाषा, साहित्य, विज्ञान, रसायन, वनस्पतीशास्त्र हे सगळं या तत्त्वज्ञानाच्या उपशाखा होत्या. राज्यशास्त्र, समाजशास्त्र, अर्थशास्त्र ही देखील तत्त्वज्ञानाच्याच एक उपशाखा म्हणून त्या ठिकाणी गणली जायची. पण सामाजिक शास्त्र ही नैतिक तत्त्वज्ञान उपशाखेत त्या ठिकाणी समाविष्ट होती. म्हणजे एकंदरीत शाखीय ज्ञान जे होतं ते अशा पद्धतीने आपल्याला विखुरलेलं दिसून येतं. आता यातील भाषाशास्त्राचा जर विचार केला आपण तर भाषाशास्त्राचा विचार करत असताना नेमकं भाषाशास्त्र ही विद्याशाखा किंवा शाखीय ज्ञान याचा कसा परिणाम आपल्याला दिसतो तो बघूया आपण. भाषाशास्त्राचा ज्यावेळेस विचार केला जातो तर ती भाषा अभ्यासनाची शास्त्रशुद्ध शाखा आहे, ज्यामध्ये भाषेचे स्वरूप, अर्थ, संरचना, भाषेमध्ये होत गेलेले बदल, उच्चारशास्त्र, शब्द कसे बनतात याचे शास्त्र, शब्दच्छल आणि भाषेची उपयुक्तता याचे अध्ययन करणारे शास्त्र आणि प्रत्येक भाषेचे एक व्याकरण असतं. मग आपण जर याचा विचार करायला लागलो तर भाषाशास्त्र आणि मानव याचा जर विचार करायला लागला तर जन्माला येणारं जे मूल असतं तर ते मूल सर्वप्रथम संभाषणाचा प्रयत्न करतं, नंतर लेखन प्रक्रिया त्या ठिकाणी म्हणजे कम्युनिकेशन, संप्रेषणासाठी भाषा आणि भाषाशास्त्राची सुरुवात होते. पण भाषाशास्त्र हे नंतर त्या ठिकाणी विकसित होत जातं. आपण भारताच्या दृष्टिकोनातून जर विचार केला तर त्या ठिकाणी संस्कृत ही भाषेची जननी मानली जाते आणि ही जननी मानल्यामुळे सगळ्या भाषेचा उगम आणि सगळ्या भाषेचा सहसंबंध हा संस्कृतशी निगडीत असलेला आपल्याला दिसून येतो. मग ही जी भाषा असते तर शालेय स्तरावर ज्यावेळेस आपण विचार करतो तर शालेय स्तरावर अध्ययनाची म्हणजे शिकण्याची सुरुवात ही मातृभाषेपासून होते आणि एकदा या ज्ञानशाखेला सुरुवात झाली म्हणजे मातृभाषेला त्या ठिकाणी सुरुवात झाली की मग उच्चार, लेखन, व्याकरण असा त्याचा एक क्रम सुरू होतो. तो क्रम सुरू झाला की विद्यार्थी ती भाषा आत्मसात करतो. मग नंतर शालेय स्तरावर जर आपण विचार केला, उदाहरणार्थ माध्यमिक स्तरावर, तर माध्यमिक स्तरावर त्याला गद्य, पद्य, व्याकरण हे त्या ठिकाणी शिकवले जातात. या दरम्यानच त्याला भाषेचं स्वरूप आकलन होतं, त्याचे अर्थ त्याला कळायला लागतात, भाषेमध्ये कसे बदल होत गेलेत, उच्चारशास्त्राचं त्या ठिकाणी अगदी प्राथमिक स्तरावर कशा शब्दाचं उच्चारण करावं, शब्द कसे बनतात हे अगदी प्राथमिक स्तरावर त्याला कळतं. मात्र पुढे गेल्यानंतर म्हणजे माध्यमिक आणि उच्च माध्यमिक स्तरावर शब्दच्छल, एका शब्दाचे वेगवेगळे असणारे छटा, भाषेची उपयुक्तता याचं अध्ययन करणारं हे लिंग्विस्टिक भाषाशास्त्र. कोकणी भाषा ज्याचं आपण म्हणतो की 12 मैलावर भाषा बदलत जाते, इतकी व्यापकता. कोकणी भाषेचा, मराठी भाषेचा जर विचार केला तर मराठी भाषेला तो एक दर्जा जो मिळायला पाहिजे तो अद्यापही का मिळाला नाही, तर भाषाशास्त्र आणि त्याचा उगम, त्याचा शोध त्या ठिकाणी घेतला जातो आणि त्यानुसार या सगळ्या बाबी अभ्यासल्या जातात. म्हणून भाषाशास्त्र ही एक महत्त्वाची या ठिकाणी विद्याशाखा आहे, हे सर्वांनी लक्षात घेणं गरजेचं आहे. भाषाशास्त्राबरोबरच गणित हा एक महत्त्वाचा विषयापेक्षा ती एक विद्याशाखा आहे, ती एक ज्ञानशाखा आहे, हे जाणून घ्या. ग्रीक संस्कृतीचा जर विचार केला तर त्यावेळेस तत्त्वज्ञान ही एकमेव विद्याशाखा होती. आता गणित ही पूर्णतः मानवरचित आणि अमूर्त अशी विद्याशाखा आहे.
ती मानवाने निर्माण केलेली असून सर्वप्रथम तत्वज्ञानापासून वेगळी झालेली ज्ञानशाखा किंवा विद्याशाखा. म्हणजे गणित ही मुळात तत्वज्ञानाची एक उपशाखा, पण ती कालांतराने वेगळी झाली. त्याचं कारण असं की गणित ही उपयोजित शाखा म्हणून अतिशय महत्त्वाची भूमिका बजावते. उपयोजित अप्लाइड, कारण तिचं व्यवहारातील असणारी महत्त्वाची भूमिका, म्हणून ती दैनंदिन व्यवहारात उपयोगात येणारी, म्हणून ती उपयोजित शाखा आहे. गणिताच्या 3 मूलभूत शाखा आहेत. त्यामध्ये अंकगणित, बीजगणित आणि भूमितीचा समावेश होतो. आता ही तत्वज्ञानातली एक उपशाखा कालांतराने स्वतंत्र असं अस्तित्व, म्हणजे एक विद्याशाखा म्हणून अस्तित्व निर्माण करते. आणि या गणितात 3 मूलभूत अंकगणित, बीजगणित आणि भूमितीचा समावेश अतिशय प्राचीन काळापासून त्या ठिकाणी असलेला आपल्याला दिसतो. भारताचा जर विचार केला तर आपल्याला आर्यभट्ट, ब्रह्मगुप्त यांनी गणितामध्ये मोठं योगदान दिलेलं दिसून येतं. शून्याची जी कल्पना मांडली गेली आणि पुढे दशमान पद्धती जी विकसित झाली, ज्याच्यावर आपण अनेक गणिती क्रिया आणि आकडेमोड करतो, तर ती भारताची देणगी असं त्या ठिकाणी म्हटलं जातं. भास्कराचार्य यांनी लीलावती व सिद्धांत शिरोमणी हे ग्रंथ लिहिलेत आणि या ग्रंथातून गणिताबद्दलचं अतिशय आधुनिक ज्ञान या जगासमोर मांडलं. म्हणजे गणिताच्या बाबतीत जर विचार केला तर प्राचीन काळापासून, वैदिक काळापासून भारत हा अग्रेसर असलेला दिसून येतो. नंतर मग मात्र आता या ज्या विद्याशाखा आहेत याच्यात आता प्रगती व्हायला लागली. मग त्यात संख्याशास्त्र, त्रिकोणमिती आणि आलेख असे नवनवीन त्या ठिकाणी विषय किंवा उपविषय हे निर्माण झालेत. आपण जर प्राचीन काळाचा जर विचार केला तर प्राचीन काळाचा विचार करत असताना आपल्याला गणिताचे शास्त्रशुद्ध अभ्यासाचे पुरावे हे इजिप्त संस्कृतीमध्ये दिसून येतात. कारण इजिप्तमध्ये जे मोठमोठे पिरॅमिड उभारले गेलेले आहेत, ते पिरॅमिड म्हणजे भूमिती, गणित, बीजगणित याचा एक सुंदर मिलाप, एक शास्त्रशुद्ध मिलाप आपल्याला त्या ठिकाणी दिसून येतो. तर गणित ही एक विद्याशाखा अतिप्राचीन काळापासून असलेली आपल्याला दिसून येते. बघा आता या ठिकाणी भारताला गणिताचा संपन्न वारसा प्राचीन काळापासून लाभलेला आहे. आर्यभट्ट, ब्रह्मगुप्त यांचे गणितामध्ये मोठे योगदान आहे. भास्कराचार्यांचे देखील योगदान आहे. आणि इजिप्तच्या पिरॅमिडमध्ये भूमिती, पण केवळ भूमिती नाही तर गणित, अंकगणित याचा पुरेपूर वापर केलेला आपल्याला दिसून येतो. आता सामाजिक शास्त्र जी असतात, सोशल सायन्सेस, ही देखील अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. सामाजिक शास्त्राचा विचार करत असताना, समाजशास्त्राचा विचार करत असताना त्यात समाज आणि शास्त्र असे 2 शब्द येतात. म्हणजे जिथे समाजाचा शास्त्रशुद्ध पद्धतीने विचार केला जातो त्याला समाजशास्त्र असं म्हणतात. अशी ढोबळ व्याख्या आपल्याला करता येईल. पण त्याची पहिली व्याख्या पाहूया. व्यक्ती आणि समाज यातील सांस्कृतिक पार्श्वभूमीवर परस्पर संबंधाचा पद्धतशीर अभ्यास. कारण व्यक्ती एकत्र आल्यात की समाज तयार होतो आणि समाजाला एक संस्कृती असते. याचा परस्पर संबंधाचा अभ्यास करणं म्हणजे समाजशास्त्र होय. समाजशास्त्राचा दुसऱ्या व्याख्येचा जर आपण विचार केला तर सामाजिक संबंधाच्या, सामूहिक वर्तनाच्या, सामाजिक प्रक्रियेच्या आणि विविध मानवी आंतरक्रिया यांचा अभ्यास म्हणजे समाजशास्त्र होय. सामाजिक संबंध असतात, 2 गट असतात, 2 व्यक्ती असतात, 2 कुटुंब असतात. हा सामाजिक संबंध तयार होतो. 2 व्यक्तीमधील असलेले संबंध, 2 गटातील असलेले संबंध हे सामाजिक संबंध. एक समूह वर्तन असतं. समूह वर्तनाचे काही संकेत असतात, काही नीतिनियम असतात, काही सामाजिक प्रक्रिया त्या ठिकाणी घडून येतात. विवाह ही एक संस्था आहे. अशा सामाजिक प्रक्रिया आणि विविध मानवी आंतरक्रिया या संपूर्ण बाबींचा अभ्यास ज्यावेळेस आपण करतो त्यावेळेस त्याला समाजशास्त्र असं म्हटलं जातं. आणि हे समाजशास्त्र जे असतात तर ही समाजशास्त्र आपल्याला एक विद्याशाखा म्हणून
त्याचा विचार करणं, त्याचा अभ्यास करणं हे महत्त्वाचं आहे. भारतात जर आपण बघितलं तर भारताच्या बदलत्या परिस्थितीला उद्देशून सामाजिक पुनर्रचना केली जाते. म्हणजे कुटुंब संस्थेत बदल झाला. पूर्वी एकत्रित कुटुंब पद्धती होती, आता ती एकत्रित कुटुंब पद्धती विभक्त कुटुंब पद्धतीत आली. जातीभेद पूर्वी होते, आता ते कमी कमी व्हायला लागलेत. याचं कारण नागरिकीकरण, औद्योगिकीकरण आणि सामाजिक गतिमानता. आधुनिकीकरणामुळे हे सगळे बदल होत आहेत. कारण आधुनिकीकरणाने समाज जवळ आलेला आहे आणि समाजातील अंधश्रद्धा, रूढी, परंपरा या दूर झालेल्या आहेत. व्यक्ती हा बुद्धिवादी, उदार दृष्टिकोन म्हणजे भौतिक प्रगती या दृष्टिकोनातून या उलथापालथ आणि या प्रचंड बदल आपल्याला या ठिकाणी दिसून येतो. आणि जसा हा बदल घडून येतो तसा व्यक्तिसमूह, व्यक्तिवर्तन, सामाजिक प्रक्रिया आणि मानवी आंतरक्रिया याच्यामध्ये बदल झालेला दिसून येतो. उदाहरण जर आपण घेतलं त्या ठिकाणी की औद्योगिकीकरणामुळे अंधश्रद्धा, रूढी, परंपरा या दूर होतात. जसजसं आधुनिकीकरण आणि औद्योगिकीकरण आलं तसं विभक्त कुटुंब पद्धती अस्तित्व आली. पण त्याचबरोबर समाजामध्ये नैतिक मूल्यांचा ऱ्हास हा मोठ्या प्रमाणात व्हायला लागला आणि कुटुंब पद्धती ही विस्कळीत व्हायला लागली. अशा काही बाबी एकमेकांशी निगडीत आपल्याला त्या ठिकाणी दिसून येतात. पण स्त्रियांचे हक्क, स्त्री पुरुष समानता, सबलीकरण, स्त्री शिक्षण यात देखील आमूलाग्र बदल झालेले आपल्याला यामुळे दिसून येतात. समाजाची परिस्थिती अनेक कारणामुळे बदलते. त्यामुळे कुटुंब संस्था, जातीभेद, नागरिकीकरण, औद्योगिकीकरण आणि सामाजिक गतिमानता या मुद्द्यांचा समालोचन करणे हा समाजशास्त्राचा प्रमुख उद्देश आहे. सामाजिक गतिमानता, सोशल मोबिलिटी. व्यक्ती आपल्या कर्तृत्वाने त्या ठिकाणी शिकला आणि तो कलेक्टर झाला, म्हणजे त्याचा सामाजिक स्तर बदलला, तो उच्च स्तरात गेला. काही वेळा ज्या व्यक्ती कुटुंब पद्धतीमध्ये म्हणजे त्यांच्या पूर्वी श्रीमंत होते आणि आता मात्र ते गरीब झालेत काही कारणामुळे, उद्योगधंदे बुडाले, त्यांचे व्यापार बुडाला आणि त्यामुळे सामाजिक गतिमानतेच्या या दृष्टिकोनातून ते खालच्या स्तरात आलेत. तर हा समाजशास्त्राचा प्रमुख उद्देश त्या ठिकाणी दिसून येतो. समाजशास्त्राच्या अध्ययनातून आपल्याला भारतातील पारंपरिक सामाजिक मूल्य, आधुनिक मूल्य जसं अस्पृश्यता निवारण, लोकशाहीनिष्ठ जीवन पद्धती, समाजवाद, बुद्धिवादी दृष्टिकोन, धर्मनिरपेक्षता याचं ज्ञान होत असतं आणि ते होणं गरजेचं आहे. आता जसं सामाजिक शास्त्रांचा विचार केला तसं नैसर्गिक शास्त्र हा प्राचीन काळापासून तत्वज्ञानातला समाविष्ट एक भाग. मग नैसर्गिक शास्त्र ही विज्ञानाची एक शाखा आहे. निसर्गातील अभूतपूर्व घटनांचं आकलन, निरीक्षण, वर्णन आणि भविष्य याचं अध्ययन केलेलं असतं. नैसर्गिक विज्ञानाचे अध्ययन यामध्ये विश्वाच्या आकलन आणि कार्याच्या म्हणजे अतिशय व्यापक रूपाने, जिथे निसर्ग आणि निसर्गातील विविध घटकांचा आकलनाचा, निरीक्षणाचा, वर्णनाचा आणि भविष्याचा अभ्यास केलेला असतो. प्रामुख्याने त्या रसायनशास्त्र, जीवशास्त्र, भौतिकशास्त्र, भूगर्भशास्त्र, खगोलशास्त्र अशी ही तत्वज्ञानातील काही प्रमुख त्यातील या मुख्य शाखा होत्या. जीवशास्त्राचा जर विचार केला तर निसर्गातील वनस्पती, आता जीवशास्त्रात वनस्पतीशास्त्र, प्राणीशास्त्र, सूक्ष्मजीवशास्त्र ही कालांतराने आलेली, आरोग्यशास्त्र ही कालांतराने आणि जैवभौतिकशास्त्र ही विकसित होत गेलेल्या या शाखा आहेत. म्हणजे मूळतः नैसर्गिक शास्त्रामध्ये जीवशास्त्राचा समावेश होता आणि जीवशास्त्रात हळूहळू ज्या विद्याशाखा विस्तारित होत गेल्या तर त्यात मायक्रोबायोलॉजी आलं, हेल्थ अँड हायजीन आलं आणि अशा वेगवेगळ्या शाखा विकसित होत गेल्या. मग सूक्ष्मजीवशास्त्राचा जर विचार केला तर त्या सखोल अध्ययनातून आण्विक जीवशास्त्र, शरीर विज्ञानशास्त्र, पर्यावरणशास्त्र अशा देखील शाखा त्या ठिकाणी विस्तारलेल्या दिसून येतात. भौतिकशास्त्राचा जर विचार केला तर भौतिकशास्त्र हा पूर्वी एक एकत्रित असा नैसर्गिक शास्त्रातील शिकवला जाणारा विषय होता.
नंतर त्यात चुंबकत्व, इलेक्ट्रिसिटी, थर्मोडायनेमिक्स, ऑप्टिक्स यासारख्या नवनवीन शाखा दिसून आल्या. भौतिकशास्त्रात आर्थिक भौतिकशास्त्र आणि उपयोजित अशा दोन प्रमुख शाखा मानल्या जातात. आणि भौतिकशास्त्रात अजूनही काही नवीन विद्याशाखा, नवनवीन शाखांचा उगम त्या ठिकाणी आपल्याला दिसून येतो. रसायनशास्त्राचा जर विचार केला तर फिजिकल केमिस्ट्री, ऑर्गॅनिक, इनऑर्गॅनिक, इंडस्ट्रियल अशा शाखा या निर्माण झालेल्या आपल्याला दिसून येतात. म्हणजे तत्त्वज्ञानातील असलेल्या लिंग्विस्टिक म्हणजे भाषाशास्त्र, गणित, नैसर्गिक शास्त्र आणि सामाजिक शास्त्र अशी जी चार महत्त्वाची त्यात हे सगळे बदल आपल्याला झाले दिसतात. तसंच खगोलशास्त्र हा देखील एक प्राचीन विषय, पण यात प्रामुख्याने विज्ञानाची स्वतंत्र शाखाही मानली जाते. या विद्याशाखामध्ये सूर्य, तारे, ग्रह, उपग्रह, धूमकेतू, आकाशगंगा याचा अभ्यास केला जातो. मग सापेक्षतावाद आणि पुंजवाद हे विश्वरचनेचे कोडे उलगडले जातात. आता खगोलशास्त्रातही मोठ्या प्रमाणात आपल्याला नवनवीन विद्याशाखा विकसित होताना त्या ठिकाणी दिसत आहेत. तसंच भूशास्त्र म्हणजे जिओलॉजी. आता या जिओलॉजीमध्ये भूरचनाशास्त्र, भूभौतिकशास्त्र, जलशास्त्र, हवामानशास्त्र, भौतिक, भूगोलसागर व सागरातील सजीव, निर्जीव याचा अभ्यास करणारे व ओशोनोग्राफी आणि मृदाशास्त्र इत्यादीचा समावेश होतो. म्हणजे पूर्वी जिओलॉजी हा एक विषय होता आणि त्यात हे घटक शिकवले जायचे. आता त्या घटकांमध्ये वेगवेगळ्या विद्याशाखा निर्माण झाल्या आहेत. तर यात जर आपण विचार केला उदाहरणार्थ तर शिक्षणशास्त्र ही विद्याशाखा आपण बघितली. आता या शिक्षणशास्त्र विद्याशाखेमध्ये शैक्षणिक व्यवस्थापन म्हणजे MBA इन एज्युकेशन अशी एक विद्याशाखा निर्माण झाली. अशा कालानुरूप जे तीन महत्त्वाचे आपण मुद्दे बघितले होते अगदी सुरुवातीला, की संशोधनातून विद्याशाखेंची निर्मिती होते, त्याचप्रमाणे नवीन दृष्टिकोन बघितला तर नवीन विद्याशाखांची निर्मिती होते आणि नवीन प्रकारचे ज्ञान आणि कौशल्य विकसित करण्याची गरज निर्माण झाली की नवीन विद्याशाखा निर्माण होतात. म्हणून आता नवनवीन विद्याशाखा निर्माण होत आहेत. पूर्वी मराठी, हिंदी, इंग्रजी, इतिहास, भूगोल, गणित, विज्ञान. आता गणिताचा विचार केला तर गणितात अनेक विषय, विज्ञानातील अनेक विषय म्हणजे जीवभौतिक रसायन आणि त्या जीवभौतिक रसायनात पुन्हा त्याचं शाखा आणि शाखांची निर्मिती हा सातत्याने चालणारा प्रवास शिक्षणातला. आणि हा प्रवास हा नवीन म्हणजे विद्याशाखा, नवीन विद्याशाखा आणि नवीन विद्याशाखांसोबत ज्या वेगवेगळ्या सामाजिक शास्त्र असतील, नैसर्गिक शास्त्र असतील, गणित असेल आणि भाषाशास्त्र या मूळ विद्याशाखांमधून जे काही नवनवीन ज्ञान आणि नवनवीन ज्ञानाच्या माध्यमातून नवीन विद्याशाखा उदयास येत आहेत त्याचा विचार आपण या ठिकाणी केला. या ठिकाणी तुम्हाला काही शंका असल्या तर नक्कीच मला आपण अवगत करू शकतात. धन्यवाद.